शक्तीपीठ महामार्गाला धाराशिवमधल्या शेतकऱ्यांनी सुद्धा कडाडून विरोध केलाय। शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जात असल्यानं शेतकरी आक्रमक झालेत। एकच जिद्द शक्तीपीठ महामार्ग रद्द अशी घोषणाबाजी काही शेतकऱ्यांनी करण्यात आलेली आहे। जगाचा पोशिंदा म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना म्हणता, त्याच्याच जन्माची भाकरी तुम्ही हिरावून घेताय आणि तीही बळाचा वापर करून कालही शेतकऱ्यांना काही डांबून ठेवण्यात आलं पोलीस स्टेशनमध्ये, आजही काही शेतकऱ्यांना डांबून ठेवण्यात आलं। ही निश्चितच निषेधार्ह गोष्ट आहे। माझी सरकारला एवढीच विनंती आहे की नागपूर कोल्हापूर हा जुना मार्ग अस्तित्वात असताना तिथं पॅसेंजर कार युनिट त्यांचे पुरेसे म्हणजे व्यवस्थित असताना, म्हणजे अजून त्या रस्त्यावर पुरेशी वाहतूकही नाही चालू, हा रस्ता मोकळा असतो, मग शक्तीपीठ महामार्ग माध्यमातून कसली समृद्धी तुम्हाला आणायची आहे किंवा कसल्या प्रकारची समृद्धी, कुणाला समृद्ध करण्यासाठी हा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या अन्नात माती घालून आणायचा आहे, हा प्रश्न मला सरकारला विचारायचा आहे। क्षेत्र आमचं तेवढं जो 27 गुंठ आहे तेवढं सुद्धा माझं चाललेलं आहे। माझं म्हणणं आहे की ते रद्द व्हावा, शक्तीपीठ होऊ नये। आमच्या उपजीविकेसाठी भाकरीसाठी आम्ही जन्मवरती राबतोय, आम्हाला क्षेत्र दुसरीकडे नाही आहे, त्यामुळे आमच्या क्षेत्रातून जमिनीतून हा शक्तीपीठ होता कामा नये। जमीन पुरं जाणार आहे, त्याच्यामुळे उपजीविके साधन आमची जमीन आहे, हेच आमचा मूळ मुद्दा आहे। त्याच्यामुळे हा शक्तीपीठ झालेला तो उंची त्याची 20 फूट आहे। जर शिल्लक राहिलेली जमीन शेतकऱ्यांनी काय करायचं, शिल्लक राहिलेल्या जमिनीचं दुसरा विचारायचा, ह्या रस्त्याचा फायदा कोणाला होणार आहे? शेतकऱ्याला रस्त्याचा काहीच फायदा नाही आणि राहिलेली जमिनीचं शेतकऱ्यांनी करायचं काय? त्याच्यामुळं आमचं शासनाला एक विनंती आहे की आमच्या जमिनीतून जाणारा शक्तीपीठ आम्ही कदापि होऊ देणार नाही आणि येणाऱ्या काळात आम्ही मोठं आंदोलन उभा करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।